नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पेसा क्षेत्राबद्दलचा एक महत्त्वाचा जी.आर. आहे. पेसा क्षेत्रामध्ये पदभरती कशी असावी या संदर्भातला फेब्रुवारी 2026 मधला हा जी.आर. आहे. या जी.आरच्या माध्यमातून तुम्हाला मी तलाठी भरती या संवर्गासाठी थोडक्यात माहिती देतो. तलाठी भरतीची पदं आता या पेसा क्षेत्रामध्ये भरली जाणार आहे. मग पेसा क्षेत्रामध्ये कोणते जिल्हे येतात आणि पेसा क्षेत्रामध्ये कोणते संवर्ग येतात ते पण माहिती घेऊया. दुसरा मुद्दा की आपल्याला माहिती की गेल्या कित्येक महिन्यांपासून आपण ऐकत आलेलो आहोत की तलाठी भरती ही 1700 पदांची येणार आहे. जर ही 1700 पदांची असेल तर मी याला असं म्हणू शकतो की यामध्ये सुद्धा आता वाढ होण्याची शक्यता आहे. का बरं वाढ होऊ शकते? थोडक्यात हा जी.आर. तुम्ही बघा. हा जो आलाय पेसा क्षेत्रातला जी.आर. आहे. तुम्हाला मी तिकडे घेऊन जातो. बघा, हा जी.आर. आहे 11 फेब्रुवारी 2026 चा आणि ह्या जी.आरचं टायटल आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने. आता हा जी.आर. आहे का? तर यस, शासन निर्णय म्हटलं की याला जी.आरच म्हणतो आपण. माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचिकांवर दिनांक 6 ऑक्टोबर 2025 आणि 17 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीबाबतच्या ह्या मार्गदर्शक सूचना आहे. आता ह्या कोणी काढलाय हा जी.आर. काढलाय सामान्य प्रशासन विभागाने. का बरं काढलाय? या संदर्भात मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे मागील काही वर्षापासून पेसा क्षेत्रामध्ये पदभरती कशी करावी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका पडली होती आणि ह्या याचिकेच्या अगेन्स्ट सर्वोच्च न्यायालयाने येथे पदभरतीला स्थगिती दिली होती. तुम्हाला आठवत असेल मागच्या तलाठी भरतीमध्ये सुद्धा आणि मागच्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा इथे भरती झाली नव्हती. मात्र आता इथे स्थगिती उठवण्यात आलेली आहे. कोर्टाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय. त्यानंतर आता या सामान्य प्रशासन विभागाने, शिक्षण विभागाने किंवा सरकारने हा जी.आर. आता आणलेला आहे आणि ह्या जी.आर. नुसार या जिल्ह्यांमध्ये आता भरती होणार आहे. मग यातले दोन मुद्दे आपण बघूया की पेसा क्षेत्र म्हणजे नेमकं कोणतं आहे, थोडक्यात समजून घेऊया. पेसा क्षेत्रामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश होतो हे पण आपण थोडक्यात समजून घेऊया. त्यातलं पहिलं बघा, 13 जिल्हे यामध्ये येतात. ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर अशा 13 जिल्ह्यांमध्ये आता भरती होणार आहे. पण भरती होत असताना इथे भरतीचे निकष काय आहे, थोडक्यात ते आपण जी.आरच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. दुसरा मुद्दा की 17 संवर्गामध्ये कोण येतं? शिक्षक आहेत का त्यात? यस आहेत. मग तलाठी पद पण या संवर्गामध्ये येतं का? तर यस येतं. शिक्षक तलाठीसह कोणकोणती पदं या संवर्गात आहे? तुम्ही बघू शकता 17 संवर्ग कोणकोणते आहे. इथे पद पण दिलेलं आहे, कोणत्या विभागाच्या अंतर्गत आहे, नियुक्ती प्राधिकारी पण दिलेला आहे. जसं की तलाठी बघतोय आपण महसूल व वन विभागाच्या अंतर्गत ते उपविभागीय अधिकारी आहे. आता हे जे तुम्हाला मी दाखवतोय हा पण एक जी.आर. आहे गव्हर्नमेंटचा आणि ह्या जी.आर. मध्ये 17 संवर्ग त्यांनी दिलेले आहे. बरोबर आहे. मग या 17 संवर्गामध्ये तलाठी व्यतिरिक्त सर्वेक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक बघा, शिक्षक म्हणे, आदिवासी विकास निरीक्षक, कृषी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक बरोबर सहाय्यक परिचारिका, प्रसविका, बहुउद्देशीय आरोग्य सेवक, वनरक्षक, कोतवाल, वन अन्वेषक, स्वयंपाकी, प्रयोगशाळा परिचर, कामाठी आणि पोलीस पाटील हे सुद्धा पद याच्यामध्ये येतात. मग आता यांनी यात दिलेली माहिती ह्या जी.आर. मध्ये काय सांगितलं नेमकं, थोडक्यात हा जी.आर. आपण बघूया. जी.आर. मध्ये 4 महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. 4 पैकी आपल्यासाठी 3 महत्वाचे मुद्दे यामध्ये असणार आहे. सो जी.आर. कडे मी तुम्हाला घेऊन जातो. जी.आर. आहे आपल्याकडे आलेला, पेसा क्षेत्रातला हा जी.आर. आहे बघा. बरोबर. हा जी.आर. मध्ये आपला निर्णय काय झाला, शासन निर्णय, तिकडे घेऊन जातो. या प्रस्तावनेमध्ये जाण्यापेक्षा प्रस्तावनेमध्ये परत त्यांनी तेच मुद्दे सांगितलेले आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जो निर्णय झाला त्या अगेन्स्ट इथे त्यांनी माहिती दिलेली बघा. पेसा क्षेत्रामध्ये कशी, आता डायरेक्ट इथे घेऊन जातो की खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी 17 संवर्गाची पदभरती करताना. मग काय आहे नेमकी बघूया. आता पेसा क्षेत्र म्हणजे कोणतं क्षेत्र? ज्या क्षेत्रामध्ये आदिवासींची संख्या जास्त आहे. मग जास्त म्हणजे किती? 100%, 80%, 50%, 25% किती नेमकी? त्यानुसार तिथे पदभरतीचे निकष त्यांनी ठरवलेले आहे. काय थोडक्यात बघा, अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या किती असेल? 50%पेक्षा अधिक आहे. मग पहिला मुद्दा आहे तुमचा 50%पेक्षा अधिक. 50%पेक्षा काय आहे? अधिक आहे. अशा सर्व गावांमध्ये 17 संवर्गातील तुम्हाला मी आता दाखवले सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी 50% पदे अनुसूचित जमाती, जाती आणि जमाती, एससी आणि एसटी, बरोबर की नाही? एसटीच्या जागा किती? तिथे 50% जागा एसटींना काय येणार आहे? रिझर्व्ह राहणार आहे. 50% अनुसूचित जमाती,
प्रवर्गातून भरण्यात यावीत व उर्वरित 50% पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात यावे आणि उरलेले सगळे जी पदं आहेत ना ती 50% ओपन. मग आता ओपन मधून मग तुम्ही म्हणाल की सर मग बाकीचे ओबीसी, एससी, त्यानंतर NT अ ब क ड, SBC, SC BC, EWS त्यांचं काय? तर त्यांनी तसं काही सांगितलंय उरलेल्या ह्या 50% ओपन म्हणजे कोण कोण जाऊ शकतं? सर्व कॅटेगरीचे उमेदवार पण जाऊ शकतात. सर्व कॅटेगरीचे ओपन, ऑलवेज ओपन टू ऑल. सो एससीचा जाऊ द्या, NTचा जाऊ द्या, ओबीसी जाऊ द्या, सगळे इथे जाऊ शकतात. हा झाला पहिला निकष त्यांनी सांगितलेला आहे. दुसरा निकष बघा, तसे ज्या गावांमध्ये काय सांगितलं, तसे ज्या गावांमध्ये मी कलर बदलून घेतो, ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 25 ते 50% दरम्यान आहे. सेकंड मुद्दा आहे तुमचा 25 ते 50%च्या दरम्यान असाल तर अशा सर्व गावांमध्ये 17 संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी 50% पदं यामध्ये बघा मग काय सांगितलंय 25 ते 50% दरम्यान जर लोकसंख्या असेल तर 50% जागा ह्या ST कॅटेगरीसाठी आहे आणि उर्वरित 50% खुल्या प्रवर्गातून. इथे सुद्धा सेम त्यांनी केलेलं आहे बघा, सेम निकष लावलेला आहे दोन्ही ठिकाणी. 25%च्या पुढे ज्या ज्या ठिकाणी लोकसंख्या आहे आदिवासींची त्या ठिकाणी दोन्ही निकष सारखेच आहे. मग तिसरा मुद्दा काय, ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 25% पेक्षा कमी आहे अशा सर्व गावांमध्ये अधिसूचनेच्या 17 संवर्गातील कोतवाल आणि पोलीस पाटील वगळून सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी 25% पद. आता तिसरा मुद्दा आहे की ज्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे 25% पेक्षा कमी आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी काय होणार आहे, सर एकूण पदांपैकी 25% पद कुणाचे भरली जाणार आहे, ST कॅटेगरीचे, बरोबर आहे. 25% पदे अनुसूचित जमाती सोडून उर्वरणे राखीव. आता इथे मात्र उरलेले जे 75% ना हे कॅटेगरीसाठी दिलेले आहे आणि 50% खुले. ओके 75 पण नाही, उरलेले किती दिलेत मग त्यांनी, उरलेले 75 पण नाही, उरलेले 25% जे असतील हे कॅटेगरीसाठी दिलेले आहे आणि परत एकदा 50% जागा ह्या ओपन साठीच दिलेल्या आहेत. याचं डिटेल्स मला परत दाखवतो मी. ओके, असा हा GR सांगतो 3 महत्वाचे मुद्दे. ज्या अनुसूचित क्षेत्रातील 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरावायची आहेत त्यासाठी त्यांनी प्रवर्ग परिशिष्ट अ असं भरवण्यासाठी संदर्भातला परिशिष्ट अ आहे. ज्या ठिकाणी 25% जागा STच्या असेल त्यासाठी परिशिष्ट ब आणि तिसरं 25% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरावायचे आहे त्यासाठी परिशिष्ट क दिलेलं आहे. ओके, हे परिशिष्ट खाली दिलेले आहेत, यानुसार तुम्ही बघू शकता. जसं की ज्या ठिकाणी 50% जागा STला आहे, 25% ते 50% पर्यंत, ज्या ठिकाणी 50% जागा STला आहे, उर्वरित ओपनसाठी आहे त्यांच्यासाठी आरक्षणाची टक्केवारी बघा. STसाठी इथे दाखवलं, STसाठी काय असणार 50% जागा आणि ओपनसाठी 50% जागा, हे त्यांचे बिंदू क्रमांक आहे. हे झालं परिशिष्ट अ. त्यानंतर या ठिकाणी परिशिष्ट ब आहे, ज्या ठिकाणी 25% पेक्षा कमी जागा आहेत STच्या, लोकसंख्या कमी आहे त्या ठिकाणी बघा. त्यासाठी काय दिलं त्यांनी, STसाठी किती जागा आहे 5%, सॉरी SCसाठी किती जागा आहेत परत इथे करतो, SCला 5% आहे, STला 25% आहे, NT अला 1% आहे, त्यानंतर भटक्या जमाती ब 1%, कला 1%, डला 1%, विशेष मागास प्रवर्ग SBCला 1%, इतर मागास प्रवर्ग OBCला 7%, SCBCला 4%, EWSला 4%, अराखीवला 50% अशा जागा असणार आहे. सो या ठिकाणी सगळ्याच विद्यार्थ्यांना संधी आहेच. आता लक्षात घ्या, हा जो GR आहे ना, हा GR त्यात गट परिशिष्ट क पण दिलं, त्यात पण त्यांनी अशा प्रकारे इथे दिलेला आहे. आता बघा इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो त्यांनी काय सांगितलेलं आहे. थोडक्यात तुमच्या समोर ही जर लिस्ट समोर आली, सपोज पेसा क्षेत्र ST लोकसंख्या किती 50% लोकसंख्या आहे. 50% लोकसंख्या जर ज्या ठिकाणी आहे किंवा 50% पेक्षा जास्त आहे तर त्या ठिकाणी STच्याच उमेदवारात का नाही, बाकीच्यांना पण संधी आहे का, यस आहे. फक्त जेवढ्या जागा असेल, उदाहरणार्थ 100 जर जागा असेल तर 50 जागा ह्या ST मधून भरल्या जातील आणि उरलेल्या 50 जागा सगळ्यांना ओपन कॅटेगरी म्हणजे ऑल सर्व विद्यार्थी यामधनं इथे अप्लाय करू शकतात. ओके, त्यामध्ये ST पण येणारच आहे. ओके, 25 ते 50% दरम्यान जर लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी 50% जागा STला असेल ऍज इट इज आहे आणि 50% जागा परत एकदा ओपनला. सगळ्या कॅटेगरीची मुलं ह्या 50% जागेमधून सुद्धा फॉर्म भरू शकतात, तुमच्या मेरिट वरती ठरणार आहे. आणि तिसरा जो आहे मुद्दा, 25% पेक्षा कमी जर लोकसंख्या असेल तर या ठिकाणी ऍज युज्युअल तुम्हाला इथे पर्सेंटेज नुसार टक्केवारीनुसार रिझर्वेशन दिलेलं आहे, फक्त ते कमी आहे. जसं की इथे STला सर्वात जास्त दिले 25%, SCला
5%, NT अ ला 1, ब ला 1, क ला 1, त्यानंतर ड ला 1%, SBC ला 1%, OBC ला 7, SCBC ला 4, EWS ला 4% असणार आहे त्यांचे बिंदू क्रमांक आहे. सो पेसा क्षेत्रामध्ये हे 17 जे जिल्हे आहेत ना, या ठिकाणी सर्वांनाच संधी आहे. फक्त एवढंच आहे की तिथे लोकसंख्या एसटीची जास्त असल्या कारणाने त्यांना रिझर्वेशन जास्त ठेवलेलं आहे, कारण त्यांची लोकसंख्या जास्त आहे, मग त्यांचे प्रतिनिधी असावे असा मानस सरकारचा आहे आणि आपलं संविधान पण तेच सांगतो. सो त्यानुसार इथे आता सगळ्यांनाच संधी मिळणार आहे. मग सगळ्यांना संधी मिळणार तर या ठिकाणी तलाठीच्या जागा सुद्धा ऍड होणार आहे. साहजिक आहे ऍड होणार आहे. आतापर्यंत इथे भरतीची स्थगिती होती, आता ही उठवण्यात आलेली आहे आणि नक्कीच तलाठीच्या जागा इथे वाढणार आहे. सो परत काही अपडेट आली तर तुम्हाला मी कळवतोच, पण अशाच अपडेट घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये फक्त पेसा क्षेत्र, पेसा नाव ऍड करा. तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर पेसा नाव मला कमेंटमध्ये टाका. मी तुम्हाला या पेसाचा GR पर्सनली पाठवून देतो किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन त्या लिंकवर सुद्धा मी तुम्हाला अपडेट देतो. अजून काही शंका असेल आमच्या हेल्पलाईन नंबरला नक्की कॉल करू शकता. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.